घटना घडल्यानंतर 7 दिवसांनी राजेंद्र हगवणे ताब्यात आला। या 7 दिवसात काय काय घडलं तेही पाहूयात। राजेंद्र आणि सुशील हे दोघं जण 17 तारखेपासून फरार आहेत। आलिशान गाड्या बदलत बदलत त्यांनी हा प्रवास केला। त्यात थार गाडी होती, एंडेवर होती, बलोनी पण होती। 17 तारखेला थार मधून ते पवना धरणाकडे रवाना झाले। पवना धरणाच्या इथं त्यांनी फार्म हाऊसवर मुक्काम केला। तिथून पुढे ते आळंदीला एका लॉजवर गेले। त्यावेळेला त्यांचा प्रवास थार गाडीतून झाला। 18 तारखेला ते वडगाव मावळकडे गेले, तेव्हाही त्यांनी थार गाडीच वापरली। 19 तारखेला बलोनो गाडीनं ते पुसेगावला गेले। पुसेगावला अमोल जाधव या मित्राच्या शेतावर त्यांनी मुक्काम केला। 20 तारखेला हॉटेल हेरिटेज मध्ये त्यांनी मुक्काम केला। 21 आणि 22 तारखेला प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर हगवणे राहिले। 22 तारखेला रात्री पुण्याकडे ते रवाना झाले। 23 तारखेला पहाटे मुहूर्त लॉन्स या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं।